मूल जेव्हा बिघडायला लागते तेव्हा त्याची सुरुवात ही घरातूनच होत असते. पॅरेंट्सला असं वाटते की मुलांना 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या म्हणजे आपली जबाबदारी संपली. आपण कसंही वागलो तरी चालेल, फक्त त्यांना आपण चांगलं आणि चांगलं सांगत राहायला पाहिजे. असं तर होत नाही ना. ज्या गोष्टी मुलं लहानपणापासून पाहत असतात त्या गोष्टींबद्दल त्यांना विशेष असं काहीच वाटत नाही. जर पालक आपल्या मुलांसमोर व्यसन करत असतील आणि दारू पिऊन धिंगाणा घालत असतील, तर त्या मुलांसाठी दारू पिणं किंवा दारूबद्दल त्यांना खरंच माहिती राहत नाही का? राहते ना. पण तरी पॅरेंट्सला असं का वाटते की आपण कसंही वागलो तरी मुलांनीही चांगलंच वागायला पाहिजे. असंच एक आजची घटना आहे संभाजीनगर या ठिकाणची. इथे शुभांगी मुरेकर नावाची एक महिला असते. तिचा जो पती असतो तो शिक्षक असतो आणि शिक्षक म्हटलं की समाजामध्ये त्याचं चांगलं वर्तन अपेक्षित असते आणि तो चांगला आहे, चांगला राहावं असं सगळ्यांनाच वाटते आणि तो मुलांना घडवत असतो. पुढची भावी पिढी घडवणारा हा शिक्षकच असतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला खूप आदर आणि ते आपल्यासाठी आदर्श असतात. पण हा जो शिक्षक असतो तो अगदी याच्या विरुद्ध असतो. तो आदर्श तर सोडा, पण तो खूप व्यसनी असतो. तो खूप दारू पिणारा असतो आणि दारू पिऊन धिंगाणा घालणारा असतो. तो आपल्या पत्नीला मारणारा असतो, शिव्या घालणारा असतो आणि नको त्या गोष्टी तिच्यासोबत तो करत असतो. तो स्वतःही दारू पिणारा असतो आणि त्याचा आग्रह असतो की त्याच्या पत्नीने पण त्याच्यासोबत दारू प्यावं आणि तो तिला जबरदस्तीने पाजायचा. ती पत्नी जेव्हा प्रेग्नंट असते, ज्याला आपण म्हणतो की गर्भावरती चांगले संस्कार व्हायला पाहिजे, तेव्हापासनं त्या मुलीने मारहाण, शिव्या आणि आईचं रडणं, बाबांचं पिणं हे सगळं पाहिलेलं आणि घरचं वातावरण हे पूर्ण वाईट असं तिने गर्भातूनच पाहिलं असते. मग तिचा जन्म होतो आणि त्याच्यानंतर तर तिने प्रत्यक्षात हे सगळं पाहिलेलं असते. बाबा कसे आईला मारतात, किती घाणेरड्या स्तरावरती जाऊन तिच्याशी बोलतात आणि तिला कसं दारू पाजतात, हे सगळं त्या मुलीने पाहिलंच होतं. आणि ती मुलगी हळूहळू मोठी व्हायला लागली आणि त्या मुलीवरती म्हणजे ती 7व्या वर्गात जेव्हा होती तेव्हा त्या मुलीवरती एका 21 वर्षाच्या मुलाने अत्याचार केला. हे तिने घरी आईला, बाबांना सांगितलेलं. पण तरीही त्याच्यावरती कोणी काहीच केलेलं नाही. बाबांनी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देणं तर सोडा, पण त्या मुलाला साधं जाऊन विचारलं सुद्धा नाही की तू हे काय केलं. त्याला 2-4 ठेवून सुद्धा दिलेलं नाही. असा तो वाईट पिता होता आणि पत्नी पण अशी होती की ती खूप जास्त पतीला विरोध करू शकत नव्हती. पण ह्यातूनच त्या मुलीला वेगळं वळण लागलं आणि नको त्या गोष्टीचं तिला व्यसन लागलं आणि तिचे खूप सारे अफेअर्स व्हायला लागले आणि तिने त्याच्यातून खूप काही ती घाणेरडं करायला लागली. दिवस असे चालले होते. पण तरीही मुलगी अभ्यासात हुशार होती. तिला 10वीमध्ये 90% मिळाले होते. आता हिला असं वाटलं की हिला ह्या वातावरणातून काढून आपण बाहेर कुठेतरी ठेवायला पाहिजे. त्या मुलीचा विरोध असतो. ती घराच्या बाहेर जायला तयार नसते. पण तरी आईला असं वाटते की इथे राहून हे सगळं करण्यापेक्षा तिला बाहेर शिकायला पाठवून द्यायला पाहिजे आणि आई तिला बाहेर शिकायला पाठवते. 11वी-12वी ती बाहेर करायचं ठरवते आणि आई तिला पाठवते. पण बाहेरही हॉस्टेलमध्ये ती राहते आणि हॉस्टेलमध्ये पण तिचं असंच वागणं असते. ती प्यायला लागते आणि तिच्यासोबत हॉस्टेलमध्ये जेवढ्या मुली असतात त्यांना ती पाजते आणि जबरदस्ती करते. ही घटना जेव्हा मॅनेजमेंटला कळते तेव्हा त्यांनी तिला बाहेर काढलेलं आणि तिला शाळेतून तिचं नाव काढून टाकलेलं. मग आई बाबा तिला परत घरी घेऊन येतात आणि 2 वर्ष तिला
जवळपास कोंडूनच ठेवतात. मोबाईल देत नाही, कुणाशी बोलू देत नाही, कुठे ये-जा करू देत नाही आणि तिला फक्त वेळेवरती खायला तेवढं देतात. बाकी तिच्यासोबत कुणाचाच काहीच कॉन्टॅक्ट नसतो. 2 वर्ष ती तशीच रूममध्ये राहते आणि आता आई-बाबांना असं वाटते, की आता तरी हिला शिकायला बाहेर जाऊ द्यायला पाहिजे. 2 वर्ष झाले. हिने आता बाहेर जाऊन शिकायला पाहिजे असं आई-बाबांना वाटते. तर तिला परत बाहेर पाठवतात. आता तिला पुण्याला पाठवतात. पण सुरुवातीला तर 5-6 महिने ती चांगली राहते. पण नंतर तिचे संबंध एका मुलासोबत होतात आणि 6 महिने ते दोघं रिलेशनशिपमध्ये राहतात आणि ती प्रेग्नंट होते. आणि जेव्हा डॉक्टर म्हणतात, की आता हे अबॉर्शन होऊ शकत नाही, तेव्हा आई-बाबांना कळते आणि आई-बाबांनी तिला घरी आणलेलं आणि ती बाळाला जन्म देते आणि आई-बाबा म्हणजे आई त्या बाळाला कुणाला दत्तक देऊन देते. अनाथाश्रमामध्ये टाकून कुणाला दत्तक देऊन देतात. पण त्यानंतर आई-बाबांना असं वाटते, की हिचं लग्न करून द्यायला पाहिजे. पण लग्नाचं तिचं वय होत नाही कारण ती 16च वर्षाची असते आणि कायद्याने मुलीचं लग्न तर 18 वर्ष पूर्ण असायला हवेत ना. त्यामुळे तिचं लग्न पण होऊ शकत नाही आणि म्हणून तिला परत ते लोकं शिकायला पाठवतात. आताही ती एका माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. तो 50 वर्षाचा माणूस असतो म्हणजे तिच्या वडिलांच्या वयाच्या माणसासोबत तिचे संबंध असतात. 2 वर्ष ती त्याच्यासोबत राहते आणि पती-पत्नीसारखे ते लोकं राहतात आणि त्यातून तिला परत एक मूल होऊन जाते. बाबांनी तर तिला मरणातच टाकलेलं होतं आणि त्यांनी कधी जबाबदारी ही उचललीच नव्हती. आईला जरी काळजी वाटत असेल, पण तरी आई काहीच करू शकत नव्हती आणि कालांतराने डिप्रेशनमध्ये जाऊन त्या मुलीने स्वतःला संपवलेलं. ही घटना जेव्हा ऐकण्यात आली तेव्हा अगदी स्तब्ध झालं. मन दुःखी झालं, की आजची पिढी कुठे चालली असं आपल्याला वाटते. पण याला नेमकं कारणीभूत कोण आहे? पॅरेंट्स आहेत की ती मुलगी स्वतः आहे? पण लहानपणापासून ज्या मुलीने त्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि वडिलांचा आधार म्हणून तिने कधी पाहिलेलं नाही आहे. त्यामुळे तिला संबंधांवरती जो विश्वास असतो, तो कुठेतरी तिचा निघून गेला असतो. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे, पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.